संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। भडगाव ते वाडे मुक्कामे बससह 3 बस फेऱ्या अचानक बंद। भडगावहून सकाळी 8:30 वाजता वाडे इथं सुटणारी बस सायंकाळी 4:45 वाजता सुटणारी बस तसेच सायंकाळची वाडे इथं मुक्कामी सुटणारी बस अशा एकूण 3 बस फेऱ्या दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच 19 ते 20 दिवसांपासून अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे वृद्ध मंडळी प्रवासी वर्गांचे भडगावी तालुक्याच्या विविध कामांसाठी व भडगावहून वाडे मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवासासाठी मोठे हाल होताना दिसत आहे। प्रवाशांना खाजगी वाहनांना जादा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय, तरी भडगाव ते वाडे बंद मुक्कामे बससह इतर बस फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात। बस सेवेचा लाभ द्यावा अशी मागणी वाडे, टेकवाडे, बुद्रुक, नावरे, बांबरुड, प्रब, गोंडगाव, दलवाडे, लोणपिराचे, बोरनार, कणाशी, देवहारी, बोदर्डे, निंभोरा, कोटली, वडदे, भडगाव आदी गावातील प्रवासी वर्ग व नागरिकांकडून होत आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने प्रवाशांसह भडगावी आंदोलन छेडलं जाईल। सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असंही शेवटी निवेदनात पत्रकार अशोक बापू यांनी म्हटलंय। या निवेदनाची प्रत भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांना देण्यात आलेला आहे। या निवेदनावर पत्रकार श्री अशोक बापू परदेशी यांची सही आहे। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। मी अशोक परदेशी वाडे येथील रहिवासी असून भडगाव ते वाडे बस फेऱ्या सध्या एसटी महामंडळाने बंद केल्या आहेत। यामध्ये भडगावहून सकाळी 8:30 वाजता सुटणारी बस ती पण बंद आहे। त्यानंतर सायंकाळी 4:15 वाजेची बस सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर सायंकाळची भडगाव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळाने 19 ते 20 दिवसापासून जवळपास या 3 बस फेऱ्या बंद केलेल्या आहेत। फक्त एकमेव दुपारची भडगाव ते वाडे बस सेवा सुरू आहे। या बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे भडगावी येण्यासाठी व भडगावून वाडे मार्गाने इतर गावांसाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। वृद्ध मंडळी प्रवाशांचे प्रवासासाठी हाल होत आहेत। मात्र याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। तरी एसटी महामंडळाने तात्काळ दखल घ्यावी, भडगाव ते वाडे मुक्कामे बससह इतर बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी भडगाव ते वाडे दरम्यान 10 ते 12 गावातील नागरिकांप्रवाशांची आहे। तात्काळ दखल घ्यावी हीच अपेक्षा आहे।